नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महत्त्वाचे पुस्तक आणि त्यांचे लेखक 2024 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2024 मधील कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा. सर्वच परीक्षांसाठी हा जो काही टॉपिक आहे, हा जो काही आज आपण घेतलेला महत्त्वाचा मुद्दा आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 मार्काचा निश्चितच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. क्लिअर? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक प्रश्नामध्ये आपण काय पाहणार आहोत, त्या पुस्तकाचं नाव आणि त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याच्यावरती आपण या ठिकाणी रिव्हिजन टाकणार आहोत. लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला, पुस्तकाचं नाव लगेच लिहून घ्या. व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एस जयशंकर यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा, एस जयशंकर यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं खातं या ठिकाणी सोपवण्यात आलेलं आहे? या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटेल की सर, हे जे काही पुस्तकाचे नाव आहे ते तुम्ही या ठिकाणी मराठीत द्या. पहा, तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा डायरेक्ट इंग्रजी फॉन्टमध्येच तुम्हाला या ठिकाणी पुस्तकाचं नाव विचारले जाणार आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शर्मिष्ठा मुखर्जी असं त्यांचं नाव आहे. शर्मिष्ठा मुखर्जी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. पहा, या ठिकाणी जेव्हा पण तुम्ही व्हिडिओज पाहत असता तेव्हा वही आणि पेन घेऊन बसत चला. कोणताही व्हिडिओ असो एज्युकेशनचा, तो शेवटपर्यंत पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत चला. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, ब्रेकिंग द मौल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, रोहित लांबा आणि पर्याय क्रमांक बी, रघुराम राजन या दोघांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे ब्रेकिंग द मौल्ड असं या पुस्तकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, स्मोक अँड ॲशेस नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमिताभ घोष असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. स्मोक अँड ॲशेस असं त्या पुस्तकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाइड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नीरजा चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्या व्यक्तींनी या ठिकाणी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाइडेड नावाचं पुस्तक आहे. पुढचा प्रश्न, कमिशनर मॅडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मीरा बोरवणकर असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे कमिशनर मॅडम असं त्या पुस्तकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, सिंपल नाव आहे मान्सून, तर मान्सून नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अभय के असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं या ठिकाणी काय केलेलं आहे, तर लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे मान्सून. पुढचा प्रश्न, नेशन कॉलिंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सोनम गोयल असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एम जे अकबर असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स. पुढचा प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण बोलतो AI अँड नॅशनल सिक्युरिटी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेले आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेकंड CDS ऑफ इंडिया म्हणजे त्यांचं नाव आहे अनिल चव्हाण. हे भारताचे 2ऱ्या क्रमांकाचे चीफ डिफेन्स स्टाफ आहेत. पहिल्या क्रमांकाचे कोण होते त्यांचं नाव मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. तर अनिल चव्हाण हे 2रे CDS आहेत. त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. पुस्तकाचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड नॅशनल सिक्युरिटी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, ॲज द व्हील्स टर्न्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रणजित प्रताप असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, आसाम ब्रेव्ह हर्ट्स लचित बरफुकन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरूप कुमार दत्ता. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे आसाम ब्रेव्ह हर्ट्स लचित बरफुकन असं या पुस्तकाचं नाव आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13,
फायर ऑन द गंगा लाईफ अमंग द डेड इन बनारस नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राधिका अयंगार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ माइस्ट्रो नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए, बोरिया मजुमदार असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा, द ह्युमन कनेक्ट नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मनोज गुरसहानी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रीमंत कोकाटे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज असं या पुस्तकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, रजनीज मंत्राज लाईफ लेसन्स फ्रॉम इंडियाज मोस्ट लव्ड सुपरस्टार नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी, PC बालसुब्रमण्यम असं त्या लेखकाचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, स्कल्प्टेड स्टोन्स मिस्ट्रीज ऑफ ममलापुरम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए, अश्विन प्रभू असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव मी परत वाचून दाखवतो, स्कल्प्टेड स्टोन्स मिस्ट्रीज ऑफ ममलापुरम. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा, द कुकिंग ऑफ बुक्स अ लिटरसी मेमोरियर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रामचंद्र गुहा असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कन्व्हर्जेशन्स विथ औरंगजेब नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, चारू निवेदिता असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? कन्व्हर्जेशन्स विथ औरंगजेब. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा महत्त्वाचा प्रश्न आहे, महाकविताही नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी, वैरामुथू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? वैरामुथू असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, संस्कृती के आयाम नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी, डॉक्टर मनोरमा मिश्रा. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे संस्कृती के आयाम असं त्या पुस्तकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा महत्त्वाचा पुस्तक आहे, स्टार मार्क करून ठेवा, अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी, अजय बिसारिया असं त्यांचं नाव आहे. या पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा, मोदी एनर्जायझिंग अ ग्रीन फ्युचर नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक कोणी प्रकाशित केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, भूपेंद्र यादव. त्यांनी या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे मोदी एनर्जायझिंग अ ग्रीन फ्युचर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा, द राजीव आय न्यू अँड वाय ही वॉज इंडियाज मोस्ट मिसअंडरस्टूड प्राईम मिनिस्टर नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मणिशंकर अय्यर. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, डबलिंग इन डिप्लोमॅसी नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी, S.D. मुनी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27वा, महा स्वॅप निकुडू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रोनाऊन्सिएशन थोडंसं टफ आहे. महा स्वॅप निकुडू नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी, P. विक्रम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, एक समेदर मेरे अंदर नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? एक समदेर मेरे अंदर. तर पर्याय क्रमांक ए, संजीव जोशी यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, अन अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी, जनरल मनोज मुकुंद नरवणे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, G20 ॲट 2023 द रोड मॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी, अभय के यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, पिच साइड माय लाईफ इन इंडियन क्रिकेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी, अमृत माथुर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 33 नंबरचा, द लाईफ विजन अँड सॉंग्स ऑफ कबीर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी, विपुल रिखी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, द योग सूत्रा फॉर चिल्ड्रन नावाचं पुस्तक आहे. पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए,
रूपा पै असं त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे शेवटचे 2 प्रश्न. कलर्स ऑफ डिवोशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी अनिता भरत शाह त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. ABS. ठीक आहे. तर कलर्स ऑफ डिवोशन. पुढचा प्रश्न. कथकली डान्स थिएटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी BK गोपालकृष्णन असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर या ठिकाणी जे काही बुक्स अँड ऑथर असतात, पुस्तक आणि लेखक असतात, त्याच्यावरती आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा हे जाताना कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. शेवटी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. जसं की 1 जानेवारीला 2 दिवस असतात, जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला 2 दिवस असतात, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात. 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी. 15 जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी 2024 ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत 75 क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो. आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर? तर लगेच आपण काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया. जसं की 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?